आणि आता एक मोठी राजकीय बातमी बघूयात। बुधवारी म्हणजे काल एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत त्यांच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत तक्रारीचा पाढा वाचल्याची माहिती मिळते। यात प्रामुख्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती त्यांचा रोख दिसून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। दरम्यान अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना शिंदेंनी मी रडणार नाही तर लढणार आहे असं सांगितलं। यावरती आता अमित शहांनी एकनाथ शिंदेंची मनधरणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे माझं लक्ष असून महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी मला माहित आहेत। तसंच तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। त्यामुळे एकूणच आता शिंदे आणि शहांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तक्रारीचा पाढा वाचणं रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिले वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। रवींद्र चव्हाणांची खास करून रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केले, तुमच्या पक्षात ज्या तुमच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला होता त्यांना पक्षात घेऊन ताकद देण्याचं काम केलं। अरे बाबा झाला ना ते, काल विषय संपला। तो इथे विषय दिल्लीत नाहीये। तुम्ही आता दिल्लीत आहात का मुंबईत आहात? नाही, आम्ही दिल्लीतून मुंबई बघतो सर। त्यामुळे तो विषय काल संपलेला आहे। तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही। मराठा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत। कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे। मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे, पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील। देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल। आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे। काही झालं असेल, आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रोव्हाइड झालं तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही। पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे। पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो, पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील। अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार, महाराष्ट्रातलं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एनडीएचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात, माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात, सर्व एनडीएचे घटक पक्ष जात असतात। मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एनडीएची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं। अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केलेलं आहे तुम्ही एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे तुमचा योग्य महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचं देखील अमित शहांनी सांगितल्याचं कळतं। अब मारा तो मारा, फिर से मार के देख, हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे। प्रत्येक गोष्ट हे अमित शहांपर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा-गोविंदाने चाललेलं नाही, तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे, याचाच तो दुसरा नमुना। दरम्यान शिंदेंच्या भेटीवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। या सर्व प्रक्रियेचे 2-3 भाग पडतात। मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगाने हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो। राहिला दिल्लीश्वरांना गाठणे, तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहांच्या कानावर घाला लागतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत। त्याच्यात मिठाचा खडा पडल्यावर कलाकंद करून कसा खायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे। आधीच त्यांनी 2 पक्ष फोडलेले आहेत।
आता पुन्हा जे आहेत त्यांच्यासोबत असणाराही पक्ष हे फोडण्याच्या अनुषंगानं आता त्यांची कलाकंद योजनाही असावी. देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या कुठे टाचणी पडली तरी ती इंटिमेशन त्यांच्या कानावर असते. त्यामुळे महाराष्ट्रात काय घडलं हे सांगत बसणं किंवा सांगितलं असणं त्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना काही सूचना केल्या तिथल्या म्हणजे राष्ट्रीय असं माहिती आहे. तर पुढची बातमी बघूयात. मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेत. भाजपनं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडून पक्षप्रवेश दिल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेनं मित्रपक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. 22 तारखेला मित्रपक्षातल्या या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या 2 दिवसात झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेत. महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असं शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बजावलंय. आणि हे पक्षप्रवेश प्रामुख्यानं ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई आणि रायगड या भागातले आहेत.